हरे राम कृष्ण रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता
तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा. सर्व सुखाचे आगर, सुखाचे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवी मला, बाप रघुमादेवी मला, तो हा विठ्ठल बरा, तो हा विठ्ठल बरा. बाप रघुमादेवी वर, बाप रघुमादेवी वर, तो हा विठ्ठल बरा, तो हा विठ्ठल बरा. हरी तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम, जय जय राम. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो. आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ, आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी. तेथे दुष्टित धनी दडो देशी, तेथे दूषित धने दडो दे, तेथे दूषित धने दडो दे. आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ, आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुकामणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुकामणे त्याचे कळले आम्हावर. जे जे कर्म धर्म नाशिवंत, हे जे कर्म धर्म नाशिवंत, हे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि कन लगे माईक
पदार्थ निकन लगे माईक पदार्थ निकन लगे माईक पदार्थ निकन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तिथे माझे अर्थ नको देवा तिथे माझे अर्थ नको देवा विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई 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 समचरण दृष्टि समचरण दृष्टि विठेवरे साजे रे समचरण दृष्टि विठेवरी साजे समचरण दृष्टि समचरण दृष्टि विटेवरी साजे रे समचरण दृष्टि तेथे माझे हरी
लगे Gana
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी तेथे दुश्चित्त झनी जडो देशी. आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्मधर्म नाशिवंत. आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जगननिहित पानिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं. सधय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या. सेवेला सेवक
यावरी न करावा अभेद समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि गणलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग. या अभंगामधून तुकोबाराय परमार्थाचं वर्म सांगतात. अशा प्रकारचा हा अभंग आज सेवेसाठी घेतला. त्याचं कारण असं की देहूकर फड परंपरेमध्ये कुठलाही सप्ताह असो त्याच्या पहिल्या दिवशी जी सेवा असती त्या सेवेमध्ये हा समचरणदृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझी हरिवृत्ती राहो हा अभंग घेतला जातो. त्याप्रमाणे या देहूकर परंपरेप्रमाणे हा प्रस्तुत अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाकडं जर पाहताना आपण वाचला तर अनेक अंगांनी याचं आपल्याला वर्णन करता येईल. हा अभंग मंगलाचरणाचा अभंग आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ह्या अभंगाचा हे जे ध्रुवपद म्हणतो आपण, ध्रुवपद याचा अर्थ असा की अभंगामध्ये जे ध्रुवपद असतं कधी पहिल्या चरणाचं असतं कधी दुसऱ्या चरणात ध्रुवपद असतं. ते जे ध्रुवपद असतं संपूर्ण अभंगाचा जो विचार असतो त्या ध्रुवपदामध्ये मांडलेला असतो. आणि त्याप्रमाणे जर आपण अभंगगाथा जर पाहिली तर संपूर्ण जी गाथा आहे त्याचं ध्रुवपद जर म्हटलं तर हा जो अभंग आहे समचरणदृष्टी विटेवरी साजेरी हा अभंग आहे. कुठलाही अभंग गाथेतला आपण काढून वाचा आणि त्याचा संदर्भ जर ह्या अभंगाशी लागला तर त्याचा बरोबर आपल्याला या अभंगाशी कुठं ना कुठं संदर्भ लागतो. कारण ही परमार्थाची पहिली पायरी आहे. तुकोबारायांनी हा जो अभंग सांगितला आहे ती परमार्थाची पहिली पायरी आहे. म्हणून हा अभंग पहिल्या दिवशी हा आमच्या परंपरेमध्ये घेतला जातो. या मंगलाचरणाचा अभंग आहे. तुकोबारायांनी 3 मंगलाचरणाचे प्रकार आहेत. एक नमस्कार रूप मंगल, दुसरं आशीर्वाद रूप मंगल आणि तिसरं वस्तू निर्देश रूप मंगल. वस्तू म्हणजे भगवंत, तर वस्तू निर्देश रूप मंगल तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये वस्तू निर्देश रूप मंगल साधलेलं आहे. आणि पहिल्याच चरणाचा जो उत्तरार्ध आहे समचरणदृष्टी विटेवरी साजिरी या पूर्वार्धामध्ये वस्तुरूप निर्देश मंगल केले. आणि त्याचा जो उत्तरार्ध आहे तेथे माझी हरिवृत्ती राहो आशीर्वाद रूप मंगल असं एकाच चरणामध्ये 2 मंगल तुकोबारायांनी साधलेली आहेत. अशा प्रकारचा हा जो अभंग आहे. मंगलाचरण का करतो आपण तर मंगलाचरण करण्याचं अनेक कारणं आहेत. त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे आपण सुरू केलेलं जे कार्य आहे निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी मंगलाचरण केलं जातं. आणि दुसरं कारण म्हणजे शिष्टांचा संप्रदाय आहे हा. तर पूर्वीचे जे ऋषी मुनी त्यांनी जे घालून दिलेला आपल्याला मार्ग आहे त्याच्याप्रमाणे हा मंगलाचरणाचा अभंग घेतला जातो. मंगलाचरण आपण जर पाहिलं तर प्रत्येक संतांनी अगदी व्यासांच्यापासून जरी सुरुवात केली तर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे व्यासांनी त्याप्रमाणे मंगलाचरण सुरुवात केली. ज्ञानोबारायांनी देखील सुरुवातीला मंगलाचरण केलेलं आहे. त्याचं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. त्याच्यानंतर नामदेवरायांनी देखील मंगलाचरण पहिला जो अभंग आहे नामदेवरायांची गाथा उघडली आपण तर त्या ठिकाणी सुद्धा मंगलाचरण केलेलं आहे. तुकोबारायांनी देखील या ठिकाणी तशाच प्रकारे हा मंगलाचरणाचा गाथेतील पहिला अभंग आहे आणि तो आज या ठिकाणी आपण सेवेसाठी निवडलेला आहे. जशी भगवंत पंढरीनाथ पांडुरंग पंढरीनाथ विठोबा रुक्माई ज्याप्रमाणे तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसा आपण या अभंगाच्या चिंतनाचा विचार करू.
त्या अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्याच्या आधी अल्पसा परिहार तो असा की 2 महिन्यापूर्वीच गुरुवर्य बाबा देहूत आले होते आणि त्याचं कारण असं होतं की हा जो सप्ताह होता 20 तारखेला सुरू होणारा तो 20 ते म्हणजे 7च दिवसाचा सप्ताह होता आणि तो कृष्णाष्टमीच्या दिवशीपर्यंत, कारण वर्षभर हा सप्ताह त्रिशतकोत्तर वर्ष आहे आणि वर्षभर सप्ते एका पाठोपाठ एक त्याच्या तारखा ज्या आहेत त्या कार्यालयामध्ये त्याची नोंद आहे. आणि बाबांचं असं म्हणणं होतं की याचा जो काला आहे तो गोपाळ काल्याच्या दिवशी व्हावा, मग 1 दिवस तो पुढं ढकलायचा होता आणि त्यासाठी बाबा या ठिकाणी आले. आम्ही आमचे विद्यमान अध्यक्ष आहेत, विश्वस्त आहेत, त्यांची भेट घेतली कार्यालयात आणि त्याप्रमाणे त्यांनी मग ते ठीक आहे म्हटले, आम्ही 1 दिवस पुढे ढकलतो आम्ही पुढचा येणारा सप्ताह. आणि त्याप्रमाणे तो त्या दिवशी तिथं तो विषय झाला आणि आता या सप्त्याचा जो काल आहे तो गोपाळ काल्याच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ काला त्या दिवशीच काला होणार आहे. 1 दिवस तो पुढं घेतला आणि त्याच दिवशी बाबांनी ही जी सेवा मला प्राप्त झाली त्याच दिवशी बाबांच्या प्रेमामधून मला ही सेवा प्राप्त झालेली आहे. बाबांचं बद्दल जरा थोडेसे 2 शब्द मला बोलायची इच्छा आहे, कारण मी असं कुठेही गेलो तरी वर्णावी ते थोरी विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगून तुकोबाराय सांगतात. या गादीवरून कोणाचं वर्णन असं करायचं नसतं, परंतु संतांचं वर्णन करावं, भगवंताचं वर्णन करावं. आणि तुकोबारायांचे जर अभंग पाहिले तर तुकोबारायांच्या गाथेमध्ये संतपर अभंग खूप आहे. संतांचं वर्णन एवढं केलेलं आहे की ते खूप असं वर्णन केलेलं आहे. बाबांचं जे कार्य आहे ते निष्काम कार्य आहे आणि त्या कार्याचं जरा थोडं 2 शब्दात वर्णन करणं हे मी आद्य कर्तव्य मानतो. बाबांची जी सेवा आहे ती सेवा अशा प्रकारची आहे की मी परवाचा आळंदीला गेलो होतो, अनेक वेळा जातो, बाबांचे विद्यार्थी तिथं भेटत असतात आणि त्यांच्या मुखामधून मला त्या बाबांचं जे माहिती मला वेळोवेळा मिळत आली की त्याचा आज योग आला आहे की ती जरा माहिती तुमच्या कानापर्यंत तुम्हाला माहितीच आहे, परंतु मी पुन्हा माझं कर्तव्य या ठिकाणी घालण्याचं. आत्तापर्यंत बाबांनी 5000 विद्यार्थी घडवलेत. 5000 विद्यार्थ्यांचे म्हणजे जे मला घरी 2 मुलांना संस्कार करता येत नाहीत, अवघड जातो अशी परिस्थिती आहे. बाबांनी 5000 विद्यार्थी घडवले आणि ते आज मितीला संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक तीर्थक्षेत्रामध्ये म्हणजे या वारकरी संप्रदायाचा प्रचार करताना दिसतात. बाबांची ही जी देहूपासून पंढरपुरापर्यंत पायीवारी तर असतेच असते, परंतु कार्तिकी वारी चारठाणपासून ते आळंदीपर्यंत करतात. त्याच्यानंतर आत्ताच या वयात देखील बाबांनी ही नर्मदा परिक्रमा केली आणि हे जे असं घडवण्याचं जे कार्य आहे बाबांचं ते तुकोबारायांच्या शब्दात जर सांगायचं झालं, हरिभजनी हे धवळी हरिभजनी हे धवळी हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळीकाळाचा. अशा प्रकारे खूप मोठं कार्य आहे. थोडे असे साधू संत आज देखील आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार अगदी निष्काम भावनेने आपण 4-2 अभंग कुठेतरी पाठ केले तर लगेच
कुठंतरी स्टेटस ठेवतो त्याचा कसा प्रसार होईल काय, तर ते असे प्रसिद्धीच्याच होतात त्यात असतात. पण बाबांचं जे कार्य आहे हे कार्य असं आहे की ते फक्त निष्काम भावनेने बाबा कार्य करत आहेत. आणि अशा प्रकारे आपण कसं आहे की संत आपल्याला कळत नाहीत. संतांचं कसं असतं, वागणं बोलणं चालणं हे सगळं सर्व तुमच्या आमच्यासारखंच असतं, कळत नाहीत ते. पण ते संत ओळखायलासुद्धा तुकोबारायांची आता गाथापारायण नाही, तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. तुकोबारायांनी सुद्धा अनेक अभंगामध्ये संत कसे असतील ते आता ह्या मुलांनी जे सांगितलं की अगदी त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या बाबांच्या बरं का. तर त्यांच्याकडून मला कळलेलं असं की अगदी कपडे असू द्यात, अगदी त्यांचं हातातलं घड्याळ काढून देतील, मोबाईल देतील. मला सांगितलं, आता परवाच सांगितलं आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे म्हणजे बाबा माया करणार. दया करणे जे पुत्रा दया करणे पुत्रा त्याची दास आणि दासी, त्याची दास आणि दासी, त्याची अपंगिता नाही, अपंगिता नाही, भगवंताचे एका त्याचे आणि दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका मने सांगू किती तेची भगवंताची मूर्ती. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो, अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. प्रस्तुत या अभंगामधून मगाशी सांगितलं तुकोबाराय सांगतात की हे भगवंता तुझे हे समचरण आणि समदृष्टी म्हणजे ह्या भगवंताचे दृष्टी देखील सम आहे आणि पाय देखील सम आहे. आपण जर भगवंताच्या अवताराचा विचार केला तर भगवंताचे अनेक अवतार झाले. अनंत अवतार घेशी भक्तकार, तर असे अनंत अवतार आहेत. परंतु त्याचा ठराविक ह्याच्यात थोडक्या वेळेत जर आपण विचार केला तर काही अवतारामध्ये भगवंताला पायच नाहीत. मत्स्य अवतारामध्ये काय पाय होते का? पायच नाहीत. त्याच्यानंतर पाय नसणारा भगवंत पुढच्या अवतारामध्ये 4 पायांचा झाला, वराह अवतारामध्ये. त्याच्यानंतर समचरणावर आपण बोलतो आहे. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांचा जो अवतार तो तिथं देखील विषमचरणच आहेत. एक पाय पुढे आणि एक पाय पाठीमागे धनुष्यबाण. कारण ते राक्षसांना मारण्याकरता बाण हातात घ्यायचा म्हटल्यावर एक पाऊल पुढं आणि एक पाऊल मागं, समचरणावर उभं राहता येत नाही. त्याही अवतारामध्ये भगवंताचे पाय कसे आहेत? विषम आहेत. श्रीकृष्ण अवतारामध्ये तो 1.5 पायावर आला, देहुडा चरणी वाजवितो वेणू. असा तो भगवंत. हा भगवंतच काय झालं की रुक्मिणी माता रुसून लोहदंड क्षेत्रामध्ये आल्या होत्या. तर सगळं हे सांगत नाही, वेळ आपल्याला थोडा आहे. परंतु त्यांना शोधण्यासाठी म्हणून भगवंत गाई गोपाळासह पंढरपुरात लोहदंड क्षेत्री म्हणजे त्याचं नाव पूर्वी लोहदंड क्षेत्र होतं पंढरपुराचं, आणि त्या पंढरपुरामध्ये आले. गाई गोपाळपुऱ्यामध्ये ठेवले म्हणूनच त्याला गोपाळपुरा म्हणतात. आणि त्याच्यानंतर भगवंतांनी काय केलं, भगवंतांच्या लक्षात आलं की हा पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. मग त्या पुंडलीच्या भेटीसाठी आईवडिलांची सेवा करणारा जो पुंडलिक होता त्या पुंडलिकाच्या भेटीसाठी आले. आणि मग पुंडलिकाने काय केलं, समचरण कसे आहेत मी ते सांगतोय तुम्हाला की पुंडलीने काय केलं.
वीट दिली आणि त्या विटेवरही उभं राहायला सांगितलं भगवंताला. थोडक्यात सांगून चालतो कारण विस्तार मोठा होईल. तर त्या विटेवर समचरणावर समचरविंदांनी भगवंत उभे राहिले. आणि मग आईवडिलांची सेवा झाल्यानंतर पुंडलिकराया तिथं आले आणि मग भगवंतांनी सांगितलं, मी तुझ्या ह्या आईवडिलांची जी भक्ती करतो तुझ्यावर मी प्रसन्न आहे, तू काय माझ्याकडून मागून घे. तर मग तो वर पुंडलिकाने मागून घेतला भगवंतानी. मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून या. भगवंतांनी ह्या पुंडलिकरायाने वर मागून घेतला की मूढ म्हणजे मूर्ख, पापी आणि जैसे याच्या पलीकडे जे असतील त्या सगळ्यांना, म्हणजे जो पंढरपूरला जाऊन भगवंताचं दर्शन घेईल त्याला मुक्ती हा भगवंत देतो. म्हणजे हे जे समचरण आहे, समदृष्टीने हा भगवंत, मग तो मूर्ख असो, मूढ असो, स्त्री असो, पुरुष असो, पापी असो, लहान असो, मोठा असो, त्याच्याकडं भेद नाही. तो समदृष्टीने पाहतो आणि समचरणाने अशा प्रकारे हा भगवंत उभा आहे. त्याच्यामुळं तुकोबारायांनी वर्णन केले समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. तर असा हा भगवंत आहे, समचरणांनी या ठिकाणी उभा आहे. आणि त्या भगवंताचं स्वरूप वर्णन तुकोबाराय करतात की समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. तर हा जो भगवंत आहे हा समचरणारविंदांनी जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जो या भिवरेच्या तटी कर धरून या कटी, पावले समची साजेरी अंतरी धरोनी राहीन. अशा नाटामध्ये तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे की याची पावलं सम आहेत. हा समदृष्टीने सगळ्या आल्या भक्तांच्याकडे पाहतोय. अशा प्रकारे तुकोबाराय वर्णन समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तेथे साजिरी म्हणजे हे रूप जे आहे ते खूप साजिर म्हणजे सुंदर आहे. किती सुंदर आहे. आता तसं जर पाहिलं तर सुंदर म्हणायला भगवंत तर रंगाने तर काळाच आहे आणि सुंदरतेचं वर्णन आपण जर आपल्या लौकिकामध्ये पाहिलं तर गौरवर्ण असलं तर त्याला आपण सुंदर म्हणतो. पण इथं भगवंत मात्र रंगाने सावळा सुंदर अशा प्रकारचं रूप आहे त्याचं. हा सावळ्या रंगाचा हा भगवंत आहे आणि त्याला सुंदर भगवंत संत महात्मे का म्हणतात तर हा स्वरूपाने सुंदर आहे आणि त्याला पाहण्यासाठी कशी पाहिजे, संतांची दृष्टी पाहिजे. तर मात्र तो अतिशय किती सुंदर आहे. त्याचं सौंदर्य पाहायचं झालं तर संतांच्या दृष्टीनेच पाहावं लागेल. एखादी जर आई असेल तसं नाही येते. एखादी आई जर असेल तर एखादं तिचं मूल असेल, नकटं असेल, काळं असेल, मेंद्र असेल, कसं असेल तरी तिला किती ते आपलं सुंदर वाटतं. काय आंधळे पांगळे मुके अनर्गळ, जीवा परिस माते पडियंते माते. ते आंधळा असो पांगळा असो कसं असो, आईला ते मूल आपलं कसं असतं प्रिय असतं, ते सुंदर वाटतं. तसं इथं नाही. हा भगवंत जो आहे हा स्वरूपाने सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा
रवी शशी कला लोपलिया रवी शशी कला लोपलिया लोपलिया सुकुमार मदनाचा पुतळा सुकुमार श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी. ती लक्ष्मीसुद्धा एवढं सौंदर्य आहे. राजस सुकुमार हा मदनाचा पुतळा आहे. लक्ष्मीसुद्धा याच्या सौंदर्याला पाहून वेडी झाली. साधारणपणे जर पाहिलं तर पुरुषसुद्धा ह्याचं रूप पाहून स्त्रिया तर मोहित होतातच होतात, परंतु पुरुषसुद्धा मोहित होतात. प्रभू रूप पाहता डोळा एवढा सुंदर आहे की रामायणामध्ये एका प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाने काय त्या शिलेची स्त्री झाली आणि मग हे सगळ्या ऋषीमुनींना कळालं आणि मग ते सगळे ऋषी आपले एक एक दगड घेऊन प्रभू रामचंद्रांच्याकडे आले आणि प्रभू रामचंद्रांना म्हटले की आम्हाला एक या दगडाची तुमच्या पायाचा स्पर्श झाला की स्त्री होती, आम्हाला एक स्त्री तुम्ही द्या. आणि असं म्हणण्यासाठी ते गेले आणि प्रभू रामचंद्रांचं ते रूप पाहिलं. किती सुंदर होतं ते की ते काय मागायला आले ते विसरले आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही आम्हाला स्त्री रूप द्या, कारण तुमचं हे जे मुखाचं जे सौंदर्य आहे ते भोगण्यासाठी आम्हाला काय करा की स्त्रीरूप द्या. मग भगवंतांनी सांगितलं की हा जो अवतार आहे हा अवतार माझा म्हणजे एक पत्नी व्रताचा आहे, त्याच्यामुळं पुढच्या अवतारामध्ये मात्र मी तुमची ही इच्छा पूर्ण करील. आणि त्याप्रमाणे श्रीकृष्ण अवतारामध्ये 16,108 ज्या भगवंताच्या स्त्रिया आपण म्हणतो त्या हे सगळे अगोदरचे प्रभू रामचंद्रांच्या अवतारामधले हे सगळे ऋषी मुनी काय त्यांनी जी इच्छा होती ती पूर्ण केली. आता ह्या 16,108 स्त्रिया ह्या भगवान श्रीकृष्णांना होत्या. तर त्याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या स्त्रिया होत्या ह्या त्या एका राक्षसाने काय केलं होतं, त्यांचं हरण करून त्यांना कैदेत ठेवलं होतं. आणि त्यांना कैदेत ठेवल्यामुळं त्यांचं काय झालं की पूर्वी काय असायची लग्न वगैरे झाली की ज्या मुली ह्या गावातून त्या गावाकडे जायच्या आणि त्यावेळेला तो काय करायचा त्यांचं अपहरण करायचं त्यासुद्धा आणि त्यांचे सोनं नाणं हरण करायचं आणि त्या मुलींनासुद्धा नववधूंना तो काय करायचा त्यांचं हरण करायचा. आणि एकदा ते हरण केलेली त्या मुली परत कोण त्यांना घरी घेणार नाही. आणि मग अशा त्या 16,108 त्या मुली होत्या. आणि मग त्या श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांची सुटका केली आणि त्यांना कोणी
म्हणजे स्वीकारणार नाही म्हणून काय दिलं, आपलं नाव स्वतःचं त्यांनी दिलं. आणि त्या ज्या स्त्रिया 16,108 होत्या त्या भगवंताच्या भक्त होत्या. त्यांना नाव दिलं म्हणून त्यांना आपण म्हणतो की त्या भगवंतांना किती 16,000 108 पत्न्या तर होत्याच, पण त्या 16,000 त्या स्त्रिया होत्या. त्या अशा प्रकारे त्या पत्न्या होत्या. तर सांगायचं तात्पर्य असं की भगवंताचं स्वरूप, भगवंत किती सौंदर्यवान आहे ते एका शेवटचं एक उदाहरण सांगतो. आणि एकदा ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला गेले आणि त्यांनी पाहिलं, दर्शन घेतलं, भगवंताकडं पाहिलं आणि ते सौंदर्य त्यांनी असं पाहिलं की त्यांच्या डोळ्यातून असे अश्रू यायला लागले ते सौंदर्य पाहून. कारण प्रेम होतं भगवंतावर माऊलींचं. आणि गरुड खांबाजवळ ते बसले आणि हे जे सौंदर्य आहे ते टिपून घ्यावं आपल्या लेखणीमधून. तर ते सौंदर्य टिपण्यासाठी तिथं लेखणीतून ते सौंदर्य त्यांनी टिपलं आणि त्या इतकं ते सौंदर्य होतं की पुढं त्यांना ती त्यांची लेखणीसुद्धा थांबली. अशा प्रकारचं हे जे भगवंत सुंदर आहे म्हणून त्याचं तुकोबाराय सांगतात की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. बाबांनी पाठीमागच सांगितलं होतं मला की थोडं तुकोबारायांचं चरित्र सांगा. तर हा अभंग आणि चरित्र असं एवढ्या थोडक्या वेळेत सांगण्यासारखा तो विषय नाही. तो तुकोबारायांचं चरित्र सांगायचं म्हटलं तर आता आपली पुढच्या महिन्यात 8 सप्टेंबरला पुण्यामध्ये चरित्रकथा 8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरमध्ये पुण्यामध्ये ती चरित्रकथा तुकोबारायांची आहे. आणि गेल्या वर्षीसुद्धा त्याच ठिकाणी चरित्रकथा झाली होती ती. आणि ती चरित्रकथा त्या पुणेकर मंडळींना एवढी आवडली की त्यांनी दुसऱ्याही वर्षी म्हणजे यंदा ती पुन्हा ती चरित्रकथा ठेवलेली आहे. आणि पुन्हा का ठेवली तर संतांचं चरित्र असो किंवा भगवंताचं चरित्र असो हे कितीही वेळा जरी ऐकलं, पुन्हा 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 जर ते आपण ऐकलं तरीसुद्धा त्यांनी मन भरत नाही अशा प्रकारचं. आणि ते असं 8 दिवससुद्धा सांगून तुकोबारायांचं चरित्र इतकं गोड आणि विशाल चरित्र आहे. इतके त्याच्यामध्ये म्हणजे असे प्रसंग आहेत. आणि तुकोबारायांच्या चरित्रामध्ये जर काय पाहायचं आहे तर तुकोबारायांचं चरित्र पाहत असताना थोडक्यात जर सांगायचं झालं तर नवीन म्हणजे परमार्थामध्ये आलेला जो साधक आहे त्या साधकाने साधक अवस्थेपासून सिद्ध अवस्थेपर्यंत कसं पोहोचायचं हे जे तुकोबारायांच्या चरित्राकडे पाहून त्यांच्या पावलावर पाऊल जर ठेवलं तर परमार्थ मात्र आपल्याला म्हणजे अगदी खूप सोपा जातो. तुकोबारायांच्या जर चरित्रामध्ये पाहिलं तर खूप म्हणजे आपल्याला एवढ्या अडचणी नाहीत, एवढे त्रास नाहीत. तुकोबारायांनी जे भोगलं आणि ते इतका त्रास भोगून काय जाळून संसार बैसलो अंगणी अशा प्रकारे स्वतःचा संसार जाळून त्यांनी हे जे विचारधन आहे ही गाथा जी आहे तुकोबारायांच्या ज्या अभंगामध्ये आपण जर पाहिलं तर तुकोबारायांची जी भाषा अभंगामधली आहे ती सूत्रवत भाषा आहे. की सूत्र कशाला म्हणतात की अतिशय कमी अक्षरामध्ये अतिशय व्यापक स्वरूपाचं जे सांगितलं जातं ते अशी सूत्रवत भाषा आहे. अल्पाक्षरम असिंतग्धम सार वद्विथसो मुखम असतो वद्यंचम सूत्रम सूत्रविदो विदो हा अशी सूत्राची व्याख्या आहे की जी अक्षरं असतात ती अतिशय थोडी पण त्याचा अर्थ मात्र खूप व्यापकता खूप मोठी असते. ज्ञानेश्वर महाराज याचं वर्णन करतात की बिंब तरी बचके एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती पाडे अनुभवावी. म्हणजे शब्दाची व्याप्ती इतकी असते. सूर्याचं बिंब जे आहे ते जर पाहिलं आपण सकाळी तर ओंजळीत बसल एवढं ते सूर्यबिंब असतं, परंतु त्याचा प्रकाश जो आहे तो त्रैलोक्यात सुद्धा मावत नाही एवढा प्रकाश असतो. तशी या तुकोबारायांचे शब्द आहेत की त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की त्रिभुवनात देखील म्हणजे ते शब्द मावणार नाहीत अशी एवढी मोठी व्याप्ती. आपण एक एक शब्द घेतला एक एक आता जर 4 महिने चातुर्मासामध्ये पंढरपुरामध्ये तुकोबारायांच्या एक एक अभंगावर महात्मे 2-2 महिने बोलत असतात एक एक अभंगावर. एवढी मोठी व्याप्ती आहे त्याची, किती बोलावं आणि किती नाही. मग हे तुकोबारायांचं तर एवढं चरित्र 8 दिवसात कसं पूर्ण होईल अशा प्रकारचं आहे. तरीसुद्धा
थोडक्यात अगदी एक 5-10 मिनटात एक तुकोबारायांच्या शब्दात तुकोबारायांचं चरित्र मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तुकोबारायांनी एक आपला चरित्रपर अभंग लिहिला. तुकोबारायांच्याकडं अनेक लोक यायची, त्यांना विचारायचे की तुकोबाराय तुम्ही एवढ्या म्हणजे तुमच्या या परमार्थाला तुम्ही सुरुवात कशी केली आणि हा परमार्थ तुम्ही कसा साध्य केला आहे, अशा प्रकारचं. पण तुकोबारायांना हे स्वतःबद्दल काही सांगणं हे शास्त्राच्या विरुद्ध वाटतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, बोलो नये परी पाळिले वचन, सांगू नये परंतु तुम्ही संतांनी मला सांगितले, तुम्ही विचारले म्हणून मी तुम्हाला की माझ्या चरित्राबद्दल सांगतोय. याती शूद्र वैश्य केला व्यवसाव, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संसारे झालो अतिदुःखे दुःखी, मायबाप सेखी क्रमलिया, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न अन्न करता मेली, लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाय देखे तुटी येता, देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्ताशी ते आले करावेसे, आरंभी कीर्तन करी एकादशी, नव्हते अभ्यासी चित्त आधी, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करून या, गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद, भावे चित्त शुद्ध करून या, गाती त्यांचे धरावे ध्रुपद भावे चित्त, संतांचे सेविले तीर्थ पायवनी, लाज मनी नाही येऊ दिली, ठाकला तो काही केला परोपकार, केले हे शरीर कष्ट ओनी, काय वचन मानिले नाही सुहृदांचे, समूळ प्रपंची वीट आला, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, मानियला स्वप्नी गुरूंचा उपदेश, मानियला स्वप्नी गुरूंचा उपदेश, धरला विश्वास दृढ नामी, यावरिया झाली कवित्वाची स्फूर्ती, तेने मध्ये चित्त दुखावले, बुडविल्या वह्या बैसलो धरणे, केले नारायणे समाधान, विस्तारी सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरे, आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देव जाणे, भक्ता नारायण नुपेक्षी सर्वता, कृपावंत ऐसा कळू आले, तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोल पांडुरंगे. अशा प्रकारे तुकोबारायांनी अतिशय कमी शब्दामध्ये आपलं संपूर्ण जे जीवनाची जी म्हणजे घडलेल्या घटना आहेत, अगदी सुरुवातीला तुकोबाराय सांगतात याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, म्हणजे तुकोबाराय व्यवसाय करत होते. काय तुकोबारायांच्या घरी एवढी मोठी म्हणजे वंश परंपरेने चालू आलेली ही तर वंश परंपरा दास मी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा, ही म्हणजे ही जी भक्ती तर आलीच होती तुकोबारायांच्याकडं परंपरेने. परंतु तुकोबारायांच्या घरी सावकारी होती परंपरेने चालत आलेली, तुकोबारायांचा व्यवसाय होता, मोठी शेती होती आणि महाजनकी देखील होती. अशा प्रकारे तुकोबारायांच्याकडं चारही वाटानं धन त्यांच्याकडे यायचं, अशी सांपत्तिक स्थिती तुकोबारायांची खूप मोठी होती, खूप श्रीमंत होते तुकोबाराय. आणि अशा प्रकारे तिघेजण भाऊ तुकोबाराय मधवे, सावजी थोरले तुकोबाराय आणि कान्होबा धाकटे, अशा प्रकारे तिघेजण भाऊ. परंतु सावजी विरक्त होते आणि विश्वंभर बाबांनी त्यांचे वडील बोलोबा, तर बोलोबांनी त्यांची ती जबाबदारी सावजीवर दिली, विचारलं त्याला, पण तो विरक्त असल्यामुळं सावजीने नाकारलं. आणि त्याच्यानंतर तुकोबारायांना ती अगदी वयाच्या 12व्या वर्षी तुकोबारायांच्या खांद्यावर प्रपंचाची जबाबदारी त्यांच्या वडिलांनी दिली. आणि मग तो यातिशूद्र वैश्य केला व्यवसाय तुकोबाराय म्हणतात. तो व्यवसायाला तुकोबारायांनी सुरुवात केली. काय आणि नये बोलो परी पाळिले वचन, तर तुम्ही मला सांगायचं नाही माझ्या या गोष्टी, परंतु संतांनी विचारलं म्हणून मी सांगतोय. तर त्याच्यानंतर काय झालं, दुष्काळ पडला, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी आनंद, आई वडील त्यांचे एका पाठोपाठ गेले. काय त्याच्यानंतर दुष्काळ पडला, म्हणजे महाराष्ट्रभर दुष्काळ पडला. आणि सतत 2 वर्षाच्या दुष्काळामुळं तुकोबारायांच्या जे मन होतं ते अतिशय संत हृदय असल्यामुळं हे बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणूया अशी कळवळ्याची जाती लाभावीन करी प्रीती, असं तुकोबारायांचं हृदय असल्यामुळं तुकोबारायांनी काय केलं, होतं नव्हतं ते फोडिले भांडार धन्याचा हा माल. आता 2 प्रकारे तो अर्थ घेता येईल की हे भांडार पण फोडलं आणि ज्ञानाचं भांडार पण फोडलं तुकोबारायांनी. फोडिले भांडार तो म्हणजे सगळं जे होतं ते असं वाटून टाकलं
आणि शेवटी अशी परिस्थिती आली की तुकोबारायांच्याच घरी खायला अन्न नव्हतं. आणि तुकोबाराय म्हणतात, दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न करिता मेली. तुकोबारायांची पत्नी अन्न नाही म्हणून मेली, स्वतः तुकोबाराय सांगतात. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो मुलगा होता लहान, आई गेल्यावर मुलगा कसा टिकल, दुष्काळ होता, संतोबा नाव होतं त्याचं. आणि तो मुलगा देखील तुकोबारायांचा गेला. आणि मग ते लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे. तुकोबाराय म्हणतात, मला लाज वाटू लागली काय, आणि ह्या दुःखाने मी त्रासलो काय. त्याच्यामुळं तुकोबारायांना काय म्हणतात की समूळ प्रपंच वीट आला. तुकोबाराय म्हणतात की तुकोबारायांना या प्रपंचापासून असा वीट आला. आणि त्याच्यानंतरसुद्धा तुकोबारायांची जी परिस्थिती होती गावामध्ये की तुकाशेठ करणारी जी लोकं होती, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. कुणाला दिलं घेतलं तरच लोक मोठं म्हणतात, नाहीतर काय नाही. त्याला म्हणजे पैसे जर असतील तरच मान आहे. आपण पाहतो समाजामध्ये, आपण आता लौकिकात जर पाहिलं तर ज्याच्याकडे पैसा आहे, मूर्ख असू द्या तो, त्याच्या शब्दाला किती धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. जवळ मोठा चाले धंदा तो बहीण म्हणे दादा. शृंगारभूषणे कांता लवे बहुमाने. म्हणजे जोपर्यंत ही सगळी जी मंडळी आहेत तोपर्यंत. परंतु तुकाराम महाराज शेवटी सांगतात, जरी हे सगळं सत्य असलं, पैशाला किंमत आहे, सगळी गोष्ट आहे, परंतु काय आहे की हे सगळं गोष्ट खरी आहे ही, परंतु तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. अशाश्वत आहे ही गोष्ट सगळी. आणि अशा प्रकारे तुकोबारायांनी ते सगळं जाणलं. आणि त्याच्यानंतर मग तुकोबारायांना याचा वीट आला. सगळे लोक तुकोबाराय भजन करू लागले, डोंगरावर जाऊ लागले. आणि मग इकडं जरा फरफट होऊ लागली प्रपंचाची. मग वचन मानिले नाही सुहृदांचे. सुहृद म्हणजे जवळचे नातेवाईक मित्रमंडळी जी आहेत ती मंडळी काय करू लागली की तुकोबारायाने सांगू लागली की अरे तू हे भजन ह्याच्या काय नादी लागला, तुझा प्रपंच बघ. वचन मानिले नाही सुहृदांची, समूळ प्रपंची वीट आला. तुकोबाराय म्हणतात की आम्ही सत्य काय आहे आणि असत्य काय आहे याचा धांडोळा घेतला. सत्य असत्याचे मन केले ग्वाही. अनेक लोकांनी जरी सांगितलं तरी सत्य काय आहे आणि असत्य काय आहे. तुकोबाराय म्हणतात की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमाता. मग त्यानंतर नामदेवराय आणि भगवंत स्वतः स्वप्नात आले. आणि मग सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नको. अशा प्रकारे तुकोबारायांना स्वप्नात येऊन भगवंतांनी स्वतः येऊन आणि पांडुरंग, कारण नामदेवराय अवतारामध्ये शतकोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा केली होती. नामदेवराय म्हणजे तुकोबारायांचे पूर्व अवतार. त्यांनी ज्या वेळेला त्यांनी एक प्रसंग घडला वाळवंटामध्ये, रामायण चालू होतं. आणि त्या रामायणामध्ये तिथं विषय असा चालू होता की वाल्मिकींनी शतकोटी ही रचना केलेली आहे. आणि ते ऐकलं आणि त्यांनी मग काय केलं, याच्यामध्ये गेले गंगेच्या पात्रात. आणि तिथं त्यांनी पाणी सोडलं, हातावर पाणी घेतलं. आणि त्यांनी ती प्रतिज्ञा अशी केली की मी सुद्धा या पांडुरंग भगवंताचे वाल्मिकांनी जशी शतकोटी रामायण केलं तसं मी शतकोटी अभंग लिहिल. आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आता मग ते पळतच जाऊन भगवंताला लढवाळ भक्त होते नामदेवराया. आणि तिथं गेले आणि पांडुरंगाला सांगितलं की मी अशा प्रकारची प्रतिज्ञा केली. मग प्रतिज्ञा केल्यावर त्यांनी सांगितलं, अरे नामदेवा तू काय करून बसला आहे. त्या काळी त्या युगामध्ये, कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये खूप म्हणजे माणसांना आयुष्य होतं. कलियुगामध्ये फक्त 100-1000 वर्षाचं आयुष्य लाखो वर्ष होतं. कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये 1000 वर्षाचं आलं. त्याच्यानंतर कलियुगामध्ये आता 100 वर्षापर्यंत आले. ते एक शून्य उडत गेला त्यातला. आणि 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये शतकोटी अभंग, त्यावेळेला आयुष्य मोठं होतं म्हणून ते शक्य झालं त्यांना. आता ते शक्य नाही. मग ते हट्टी असल्यामुळं काय केलं की भगवंताला माहिती होतं आता नामदेव काय आपलं ऐकणार नाही. आणि त्याचे लाड कोड हा पुरवतो हा भगवंत भक्ताचे आपल्या. आणि मग काय केलं की नामदेवरायांनी त्यांच्या घरातली 15 माणसं होती एकूण, तर ती 15च्या सगळी माणसं बसवली त्यांनी लिहिण्यासाठी. जनाबाईंनी त्याचं वर्णन केलं आहे 15 लोक कोण कोण होती ते, की गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले का, नारा विठा गोंदा मादा 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी,
लाडाई गोडाई साई साखराई चौघी सुना पाही नामयाच्या आणि निंबाई ते लेकी आऊबाई बहिणी वेडी पिशी जणी नामयाची. अशा प्रकारे 15 लोक माणसं ही त्या तिथं बसली. आणि मग भगवंतांनी सुद्धा पांडुरंगांनी स्वतः अभंग लिहिले. त्यातला अभंग परवाच त्या अभंगावर मी कीर्तन केलं खाली. देवगुज सांगे पंढरी सियारे प्रेमे चित्ती घ्यारे नावले. अशा प्रकारचे अभंग देवाने सुद्धा केले. सांगायचं तात्पर्य असं की ती जी शतकोटी अभंगाची म्हणजे ते पूर्ण झाले नाहीत, पूर्णत्वास गेले नाहीत. कारण अल्प आयुष्य मानवी देह शतगणिले ते अर्धरात्र खाये मध्ये बालत्व पिडारोग क्षय काय भजनाची उरले ते पाहेगा. या 100 वर्षाच्या आयुष्यात हे काही शक्य होत नाही. कारण 50 वर्ष निम्म आयुष्य तर झोपेत जातं तुकोबाराय सांगतात. आणि त्यातलं पण लहानपणे रोग राई त्याच्यात जातं काही. मग राहिलं किती असं. मग त्याच्यामुळं ते झालं नाही. आणि मग ते राहिलेले जे अभंग होते ते अभंग नामदेवरायांनी आणि भगवंतांनी स्वप्नात येऊन तुकोबारायांना दृष्टांत दिला. आणि मग ते अभंग तुकोबारायांना सांगितले. ती प्रासादिक वाणी ही तुकोबारायांची. ही वाणी अशी कोणी कवीने एखाद्या कविता करावी तशा प्रकारची ही वाणी नाही. तुकोबारायांची वाणी ही प्रासादिक वाणी आहे, भगवंतांनी सांगितलेली आहे. आणि त्याप्रमाणे हे अभंग तुकोबारायांनी हे पुढं केले. पण अभंग लिहिले आणि निषेधाचा काही पडीला आघात तुकोबाराय सांगतात. तर निषेधाचा म्हणजे त्या काळी की ठराविक वर्गच फक्त हे जे म्हणजे ब्राह्मण वर्गालाच फक्त ती हे होती. बाकीच्या लोकांना घोकाया अक्षरमज नाही अधिकार तुकाराम महाराज म्हणतात. हा अधिकार बाकीच्या लोकांना नव्हता. आणि मग ते तुकोबारायांनी ते जरी भगवंताच्या आज्ञेने केलं असेल तरी ते मान्य नव्हतं. आणि मग ते रामेश्वर भट्टांनी आज्ञा केली आणि त्यांनी सांगितलं, त्यांना बोलून घेतलं पुण्याला. आणि ज्या वेळेला त्या सभेमध्ये तुकोबाराय जाऊन उभे राहिले त्यावेळी तुकोबारायांना अनेक प्रश्न त्यांनी विचारले. पण ते असे अपमानित केलं तुकोबारायांना. तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. ते म्हटले हे असले काय तुम्ही आम्हाला सांगू नका. तुम्ही हे जे त्याचं काय करू. त्यांनी सांगितलं की ह्या तुम्ही काय करा, बुडून टाका. आणि मग ते निषेधाचा काही पडीला आघात तिने मध्ये चित्त दुखावले. आता चित्त दुखावणार नाही तर काय करणार. की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन सुद्धा ते तुकोबारायांनी ते अभंग लिहिले. आणि ते स्वतःच्या हाताने तुकोबारायांना ते या डोहा इंद्रायणीच्या डोहामध्ये ते बुडवले त्या ठिकाणी. मग बुडविल्या वह्या बैसलो धरणे केले नारायणे समाधान. आणि मग 13 दिवस तिथं बसले. आणि ज्या शिळेवर बसले तुकोबाराय तीच शिळा या ठिकाणी आणून त्या शिळेचंच मंदिर इथं बांधलेलं आहे. ते शिळा मंदिर आहे इथं. तुकोबाराय त्या ठिकाणी 14व्या दिवशी भगवंतांनी साक्षात येऊन त्या तुकोबारायांच्या हाती सुपूर्द केल्या वह्या, बुडविल्या वह्या बैसलो धरणे केले नारायणे समाधान. तुकोबाराय सांगतात नारायणाने समाधान केलं माझं. आणि त्या वह्या परत दिले. आता तुकोबाराय सांगतात विस्तारी सांगता म्हणजे मगाशीच मी सांगितलं की एवढा मोठा विस्तार आहे त्याचा की ते चरित्र असं तुकोबारायांचं थोडक्यात सांगता येत नाही. तर विस्तारी सांगता बहुत प्रकार होईल उशीर आता पुरे काय. आता आहे तसा दिसतो विचार, जसं आता मी दिसतो तसं आहे. आता पुढं काय काय होईल तुकोबाराय सांगतात. तिथपर्यंतच वह्या बुडवलेल्या आल्या, परत भगवंतांनी दिल्या, तिथपर्यंतच तुकोबारायांनी लिहिले. आणि तिथून पुढचं जे आहे ते तुकोबाराय म्हणतात की आता इथून पुढं भगवंत जे करील एवढं मात्र आहे की भक्ता नारायणा नुपेक्षी सर्वता. हा भगवंत कधीही आपल्या भक्ताला काय की त्याची अपेक्षा भंग करीत नाही, त्याच्या अपेक्षा पूर्ण करतो. काय तुका म्हणे माझे सर्व भांडवल बोलविले बोल पांडुरंगे. अशा प्रकारचं हे जे थोडक्यात तुकोबारायांचं चरित्र बाबांच्या आज्ञेप्रमाणे थोडक्यामध्ये मी त्या ठिकाणी सांगितले. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. आता माईक म्हणजे काय की माईक म्हणजे ते तसं दिसायला असतं परंतु ते असायला नसतंच मुळात. म्हणजे सध्या म्हणजे वर्तमान काळामध्ये जे दिसतं वर्तमान काळात फक्त दिसतं, पूर्वीही नव्हतं आणि नंतरही राहणार नाही भविष्यातही. त्याला काय म्हणतो आपण माईक म्हणायचं त्याला. असं जे फसवी गोष्टी आहेत हा संसारच मुळात माईक आहे. आणि अनेक संतांनी अनेक प्रकारे या माईक गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. तुकोबाराय सांगतात एक म्हणजे
हा जो संसार आहे हा कसा आहे, हा माईकच आहे. हा माईक संसार आपल्याला खरा वाटतो, परंतु तो खरा नाही. नामदेवरायांनी खूप एका अभंगामध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे कसा माईक आहे हा. जळी बुड बुडे देखता देखता, 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 जळी बुड शनन लागता दिसे नाती, शनन लागता दिसे नाती, तैसा संसार देखता देखता, तैसा संसार देखता देखता, दिसे नाती, शनन दिसे नाती, तैसा कैसा हा संसार देखता देखता, अंतकाळी हाता काय नाही, अंतकाळी हाता काय नाही, कैसा हा संसार कैसा हा संसार देखता देखता. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, ऐसा हा संसार दिसे खरा, ऐसा हा संसार दिसे खरा, ऐसा हा संसार दिसे खरा, नामा म्हणे ते काही नाही खरे, नामा म्हणे ते काही नाही खरे, दिसे खरे, क्षणाचे दिसे खरे, तैसा हा संसार हे क्षणिक आहे. जसं मृगजळ असतं, दुपारी उन्हाळ्यात दुपारी मृगजळ दिसतं, ते तहानलेलं हरीण, ते मृगजळाला वाटतं की पाण्याचाच हा म्हणजे पाण्याची नदी दिसते ती, आणि ते असं तहानलेलं जे हरीण आहे ते असं ऊर फुटेपर्यंत त्या पाण्यासाठी, त्या पाण्याच्या शोधात त्या मृगजळाच्या पाठीमागं ते मृगजळ पुढं जसं हे धावते तसं अगदी शेवटी ऊर फुटून ते मृत्युमुखी पडतं, परंतु त्याला ते पाणी काही मिळत नाही. तसा नामदेवराय म्हणतात तसा हा संसार आहे. हा दिसतो परंतु तो खरा नाही. मग खरं काय आहे तर समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. तो भगवंत फक्त एक खरा आहे आणि सार तत्व जे आहे ते भगवंतच आहे. अशा प्रकारे तुकोबाराय सांगतात की हे सगळं माईक आहे. आता हे माईक पदार्थ काय करतात की हे साधकाला परमार्थापासून दूर नेतात. एखादा साधक परमार्थापर्यंत चालला असेल तर ते हे जे माईक पदार्थ आहेत हे माईक पदार्थ इतके मोहक असतात की त्याच्या पाठीमागं माणूस सहज जातो. इकडं भगवंताकडं वळायचं म्हटलं तर त्याची बुद्धी, त्याची वृत्ती जी आहे ती काम करत नाही. परंतु त्या माईक पदार्थ मात्र ते दिसायलाच असे मोहक असतात. आणि त्याच्यामुळं एखादा साधक तुकोबाराया एक गोष्ट सांगतात अभंगामधून की ती गोष्ट अशी आहे, सासू सणाचा विषय अजूनपर्यंत झालाच नाही. मी जरा झोप उडेल आमच्या माता भगिनींची. तर तुकोबारायांनी एक सासू सणांची गोष्ट सांगितलेली आहे. काय
परिसे गे सुनेबाई नको वेचू दूध दही आवा चालेली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. एक स्त्री असती तर ती पंढरपूरला निघालेली असती आणि त्या पंढरपूरला निघालेली ती स्त्री आहे ती जाताना पंढरपूरला जाताना तिच्या सुनेला सांगती की काय कर मी आता पंढरपूरला चालले हे दही दूध आहे ते काय कर त्याचं काय नासधूस करू नको त्याचं काय तूप करून ठेव मी येईपर्यंत. आणि अशा प्रकारे सूचना देते आणि ही सासूबाई पंढरपूरला तिला सूचना देऊन जाते. परंतु ती निघालेली सगळी गाठोडं डोक्यावर घेऊन. आता पूर्वी काय अशी वाहनं वगैरे काय नव्हती मग ते निघायचे आणि मग ती यात्रेला निघाली आणि गावाबाहेर आल्यावर सगळे जमले दिंडी आणि मग गावाबाहेरचं जे मारुतीचं मंदिर आहे तिथं तोपर्यंत अभंग चालू होता. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदिता काय भक्तीच्या त्या वाटा. असं तिला वाटलं आता वेळ झाला थोडा आणि काही महत्त्वाच्या गोष्टी तिला लक्षात आलं की आपण सुनेला काही सांगितलेलं नाही. परत फिरली ती तिथून आणि परत फिरली आणि घरी आली आणि मग सांगती की आवाज चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा ऐके गोष्टी सादर बाळे. ती म्हणते बाळे तू जरा लक्ष देऊन ऐक मी आता परत आलेली ऐके गोष्टी सादर बाळे काय जतन करी फुटके पाळे. तर ते फुटकं पाळं आहे ते मी काय केलं आहे खूप माझ्या सासूच्या हातचं येते फुटलेलं आहे पण ते जतन करून मी ठेवलं आहे तसंच तू काय कर ते फुटकं पाळं काय माझे हातीचा कलवडू नको फोडू मज असून. ते कलवड गवऱ्यांचा जो रचलेला असतो तो सारवलेला कलवड आहे काय तर तो मी आल्याशिवाय तू काय करू फोडू नको. वळवट शिरीचे लिंपणं नको फोडू मज वाचून. ते जे हे शेवाय असतात ते काय लिंपून ठेवलेले असतात तर त्यासुद्धा तू काय कर मी यात्रेहून आल्याशिवाय तुम्ही पंढरपूरला चालले तू काय त्या फोडू नको. तिला असे सूचना देते आणि परत सांगते की उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे. माझं मन आहे ना त्या उखळे मुसळे जाते काय कर त्याला जीव लाव. माझं मन त्या संसारामध्ये इतकं गुंतलेलं आहे ते सांगती काय. भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. कोणी जर आलं काय त्याला देऊ नको सरळ सांग की माझी सासू काय गेली पंढरपूरला गेली काय. आणि अशा प्रकारे ती सूचना देते आणि मग काय झालं की ती सांगती सुन म्हणे बहुत निके तुम्ही यात्रेशी जावे सुखी. तुम्ही काय करा सुखाने तुम्ही यात्रेला जा. सासूबाई काय स्वहित जोडा सर्व मागील आशा सोडा. तुम्ही काय करा तुम्ही ह्या सगळ्या आशा सोडून द्या आणि तुमचं काय करा ते सोहित आहे तुमचं देवाकडे जाण्याचं ते सोहित जोडा. सुनमुखीचे वचन कानी सासू ऐकूनी विवंची म्हणी. अरे बापरे तिचं हे वाक्य ऐकलं आणि ती विचारच करू लागली ही कधी न बोलणारी पोरगी आणि मला आज अशी बोलती तुम्ही खुशाल जा म्हणून काय. सुनमुखीचे वचन कानी सासू ऐकून सवतीचे चाळे खोटे म्या जावेसे हिला वाटे. ही सवतीसारखंही करत बोलायला लागली म्हणली की हिला वाटतं मी पंढरपूरला जावं तिकडंच. अशा प्रकारे ती एखाद्या साधकाला काय करते ती की ही माया अशी आहे. म्हणून तुकोबाराय काय सांगतात की ही जे असे जे माईक पदार्थ आहेत भगवंता त्या ठिकाणी माझं हे काय आहे चित्त लागू देऊ नको. हे चित्त कुठं लागू दे तर तुझ्या समचरण दृष्टीवर लागू दे काय. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. हे भगवंता मला ह्या माईक पदार्थ नको आणि तिथे माझी वृत्तीसुद्धा जाऊ देऊ नको. तर ही वृत्ती तुकोबाराय यांची आहे आणि तुकोबाराय भगवंताकडेच म्हणतात. हे कसं त्याचं कारण असं आहे की आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने आपली वृत्ती ही भगवंताकडे लागत नाही. कारण वृत्तीला काय आहे हे तुकोबारायांनी पहिल्या 4 चरण या अभंगामध्ये आहेत. फक्त ही वृत्ती कुठं राहावी हे फक्त एकच चरण वापरले आणि बाकीच्या 3 चरणामध्ये वृत्ती कुठं जाऊ नये हे सांगितले.
म्हणजे वृत्तीला जायला फक्त वृत्ती राहायला एकच ठिकाण आहे, ते म्हणजे कसं राहावी असं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे भगवंताचं चरण आहे. काय चरण म्हणजे भगवंताचं स्वरूप, त्या ठिकाणीच वृत्ती. परंतु ती जाऊ नये म्हणून तुकोबारायांनी 3 चरण सांगितले. म्हणजे या वृत्तीला या संसारामध्ये अनेक ठिकाणं आहेत की ही वृत्ती त्या ठिकाणी जात असते. म्हणजे हे जे वृत्ती न जाणं हे सांगणं खूप म्हणजे महत्त्वाचं वाटतं तुकोबारायांना. म्हणून त्यांनी 3 चरणामध्ये 3 चरणं खर्च केलेली आहेत की वृत्ती कुठंच जाऊ नये आणि फक्त राहण्यासारखी वृत्तीची एकच ठिकाण आहे, ते म्हणजे भगवंताचं चरण आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, अनेक न लगे माईक पदार्थ तिथे माझे आर्त नको देवा. मग तुकोबाराय भगवंत म्हणतात, तुम्हाला हे समचरणाची वृत्ती पाहिजे, तुम्हाला चांगला संसार देऊ का, काही मोठं पद देऊ का, एखादं तुम्हाला काय पाहिजे. तुकोबाराय सांगतात, अहो ते तुम्ही संपत्ती देऊ का, तुम्ही संपत्ती तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या रूपाने मला दिलीच होती, परंतु तो नजरान देखील मी पुन्हा परत पाठवला आहे, मला याच्यात काही स्वारस्य राहिलेलं नाही. तुकोबाराय सांगतात काय हे जे पदं असतील, ब्रह्मादिक पदे ही जी आहेत काय, तर तुकोबाराय या 3ऱ्या चरणामध्ये त्याचं वर्णन. ब्रह्मादिक पदे दुःखाचे विराणे, 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 ब्रह्मादिक पदे दुःखाचे विराणे. तेथे दूषित जनी जडो देसी, तेथे दूषित जनी जडो देसी, आणि काय न लगे माईक पदार्थ, आणि काय न लगे माईक पदार्थ. तेथे दूषित घरी जडो देसी, तेथे दूषित घरी जडो देसी, आणि गान लगे माईक पदार्थ, गान लगे माईक पदार्थ. देवा मला पैसा नको, पद नको, संपत्ती नको, मला फक्त काय पाहिजे, तुझं भजन पाहिजे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ताल करे हा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
आत्तापर्यंत तुकोबाराय सांगतात, आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जी साधना केली ती आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, हीच पदवी फक्त आम्हाला पाहिजे. हे ब्रह्मादिक पद आम्हाला नको, तुकोबाराय सांगतात. आणि आत्तापर्यंत जी साधना केली त्यामध्ये एक कळलं आहे आम्हाला की हे सगळं अशाश्वत आहे. आणि शाश्वत जर असेल तर हे भगवंताचं समचरण आहे. आणि हे जे वर्म तुकोबारायांना कळलं आहे, हे वर्म म्हणजे काय, एक छोटासा दृष्टांत सांगतो 5 मिनटात. मग 9:30ला आपली सेवा संपू आपण. तर पूर्वीच्या काळी शाळा असायच्या. पोक्ते बाबांनी ही नेहमी सांगायची वर्मबद्दल, त्यांच्या तोंडून ऐकलेली हे दृष्टांत. तर पूर्वीच्या काळी त्या शाळा असायच्या, गुरुजी त्या ठिकाणी असायचे. आणि ते गुरुजींना खेडेगावातली शाळा त्या काळी पगार खूप कमी असायचे. आणि मग गावातली सगळी लोक काय भाजीपाला जे काय असेल ते गुरुजींना मुलं घेऊन जायचे, विद्यार्थी त्यांचे, आवडीचा विषय मुलांच्या पण. आणि गुरुजींना पण ते मदत व्हायची त्यांच्या कुटुंबाला. असे ते गुरुजी एका गावामध्ये असायचे. त्यांचा एक लाडका विद्यार्थी असतो. आता गुरुजींना खूप खीर आवडायची, त्याला माहिती असतं, खीर खूप आवडायची. मग तो गावात कुठं जरी खीर असली तरी तो विद्यार्थी काय करणार, त्याला पूर्वी काय, आता फ्लॅट सिस्टीम निघाली, पूर्वी असं नव्हतं. कुठं काय चालते काय नाही, एकमेकाला देवाणघेवाण चालायची. आणि मग तो मुलगा काय करायचा, कुठंही खीर गेली गावात तर तो गुरुजींना घेऊन यायचा. बरं त्यांनी मागितलं की ते कोणी द्यायचं त्याला, गुरुजींना लागती म्हटल्यावर. मग खूप ते असं ते चालू होतं. तो आवडता विद्यार्थी गुरुजींचा. आणि एके दिवशी पितृपंधरवडा होता, परंतु गुरुजी खीर त्या पितृपंधरवड्यात पितराची खीर मात्र काही खात नव्हते. काय त्यांचं असेल त्याचं पथ्य होतं, तर ते काय ते पितराची खीर खात नव्हते. आणि तो पितृपंधरवडा होता, खीर. तर त्यांच्या घरी त्या दिवशी पितृ आणि मग त्या मुलाच्या आईने खीर केली. असं मोठं खिरीचं पातेलं होतं चुलीवर. आणि ते खीर केल्यानंतर काहीतरी बाहेर म्हणजे त्यांनी ते दुसऱ्या स्वयंपाकाला लागली, ती खीर ठेवली. तोपर्यंत थोडीशी गार झाली होती ती खीर. आणि तेवढ्यात काय झालं, एक कुत्रं आलं आणि त्याने ते तोंड घातलं त्या खीरीत. आता एवढी मोठी खीर, पण आता कुत्र्याने तोंड घातल्यावर म्हणजे ते नाही, ते अपवित्र होतं ते अन्न. आणि मग ते कसं खायला घालायचं, म्हणून तिने काय केलं, बाहेर एक खापर होतं, ते खापर नेऊन टाकलं. पुन्हा करू म्हटली, जरा काही थोडी करू जरा. मग असं तिने ते टाकलं आणि पुन्हा स्वयंपाकाला लागली ती. आणि ती स्वयंपाकाला लागल्यानंतर शाळा सुटली, मुलगा आला, त्यांनी पळत आला. त्यांनी पाहिलं, अरे वा, खीर तर एकदम बाहेरच आईने आणून ठेवली वाटतं. म्हणून काय केलं, त्यांनी इकडं तिकडं पाहिलं, आई काही स्वयंपाकाच्या याच्यात होती. त्यांनी ती खापर घेतलं आणि पळतच सुटला गुरुजींच्याकडं. गुरुजी खीर आणली. आता गुरुजींना एवढी खीर, त्यांच्या लक्षात आलं नाही पितृपंधरवडा आहे का कसली आहे खीर काय, त्यांना ते पथ्य होतं. पण त्यांनी काय केलं, खीर आवडीने ती फार चाटून पुसून खाल्ली. ती त्या खापरामधली होती खीर. आता पूर्वी जास्तीत जास्त भांडी मातीचीच असायची, त्याच्यामुळं खापरात नेलं म्हणजे काय एवढं विशेष काय नव्हतं. आणि मग ती खीर खाल्ली, घरी आला आणि गुरुजी आईला सांगितलं, आई म्हटलं गुरुजींना एवढी खीर आवडली, तू किती चांगली खीर केली होती. अरे म्हणली बावळटा, ती खीर कुत्र्याने तोंड घातलं होतं म्हणली. आणि तू ती खीर त्यांना सांगितली, नेऊन घालवली दिली काय. आणि सांगतोय परत म्हणते की त्यांना खूप आवडली ती कुत्र्यांनी. आणि शिवाय ते खापर कशाचं होतं म्हणली माहिती आहे का, तुझ्या लहान भाऊजी शिकारायचं खापर होतं म्हणली, जा गुरुजींना सांग. असं म्हटल्याबरोबर ते काय, ते लहान मुलं त्याला काय कळते, त्याला एवढं ज्ञान नाही. त्यांनी जाऊन ते गुरुजींना सांगितलं की ते खीर कुत्रे तोंड काढलं होतं, ते खापर असं होतं. अरे बापरे, ती काय पोटात राहते काय ती खीर. तर आधी ती खीर काय आहे, किती आवडीने खाल्ली. आणि मग ज्या वेळेला ते वर्म कळालं त्यांना, ती राहिली का, ती फार बोटं घालून त्यांनी काढून टाकली. तर एकदा वर्म कळालं ना, तुकोबारायांना एकदा वर्म कळालं की ही बाकीचा हा आसार आहे संसार, आणि हे सार फक्त भगवंत हे. तर त्याच्यामुळं तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे त्याचे कळले आम्हा, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा.
कामने त्यांची कळली आम्हा वर्मा तुका म्हणे त्यांची कळले आम्हा वर्मा तुका म्हणे त्यांची कळले तुका म्हणे त्यांची कमरे नाचे कळले आमावर तू कमरे चाचे कळले आमावर जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत आलिकन लगे माईक पदार्थ आलिकन लगे माईक पदार्थ आलिकन लगे माईक पदार्थ आलिकन लगे माईक पदार्थ जे कर्म धर्म आलिकन लगे माईक पदार्थ आलिकन लगे माईक पदार्थ आलिकन लगे माईक पदार्थ देते माझे अर्थ नको देवा 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 दे नको देवा 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 दे अर्थ देवा दे अर्थ नको देवा नको देवा
देवा तिथे पदार्थ अनिक न लागे माईक पदार्थ अनिक न लागे माईक पदार्थ अनिक न लागे माईक पदार्थ ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. काईसा वासू कापुरा मंद जेथ अवधारा पिठाचा विकरात ये साते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक सुगंधी वस्तूंची बाजारपेठ होती आणि त्या सुगंधी वस्तूच्या बाजारपेठेमध्ये एक मनुष्य पीठ म्हणून ती सुगंधी वस्तू पीठ म्हणून विक्रीसाठी गेली आणि ती विकू लागला त्या सुगंधी पेठेच्या बाजारपेठेमध्ये. तसं तुमच्यासारख्या विद्वानांच्या सभेमध्ये मी आपलं हे पीठ घेऊन आलो सुगंधी पेठेच्या बाजारपेठेत. जे काय बोललो असेल बरोबर असेल ते सद्गुरूंचं असेल आणि जे काही चुकीचे शब्द माझ्याकडून गेले असतील तर ते इथंच राहू द्या. जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी या स्वयंभू पांडुरंग विठोबा रखुमाईच्या चरणी ज्ञानोबारायांच्या चरणी ही सेवा समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम.